नमस्कार मंडळी, आजचा हा ब्लॉग थोडा खास आहे कारण आज आपण निघालो आहे एका अशा प्रवासाला जिथे रस्ता फक्त डोंगरातून नाही तर घनदाट जंगलातून, निसर्गाच्या सानिध्यातून आणि श्रद्धेच्या वाटेने पुढे जातो. ठिकाण आहे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध हिल स्टेशन पचमढी. सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेले पचमढी आणि याच पचमढीमध्ये दरवर्षी एकदा भरणारी प्रसिद्ध नागदार यात्रा. हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहे आता पचमढी नागदार यात्रेसाठी. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आमच्या प्रवासाची सुरुवात झाली मोर्शीपासून. सोबत होते माझे काही मित्र. सकाळपासून सगळ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती कारण आज फिरायला जायचं नव्हतं तर नागदार यात्रेचा हा अनोखा अनुभव घ्यायचा होता. गाडीने आम्ही मोर्शीतून पचमढीच्या दिशेने निघालो. आमची गाडी. प्रवास जसा जसा पुढे जात होता तसे तसे आजूबाजूचे वातावरण बदलत होते. गाडी पाहिजे. आम्ही आता पाया पडत आहे. पहाडीवाल्या बाबाचे दर्शन घेतलेले आहे सर्वांनी. तुम्ही पाहू शकता आमची मित्रमंडळी इकडे आले आहे. पहाडीवाले बाबाचे दर्शन घेतले आणि प्रवासाला परत एकदा सुरुवात केली कारण आम्हाला आणखी खूप पुढे जायचे होते. रस्त्यामध्ये खूपच सुंदर नजारे होते. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे मुलताई मध्ये. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे दादा आपल्याकडे पोर राहिले आहे. मुलताईच्या पुढे आल्यावर आपल्याला थोडंसं रेल्वे स्टेशन लागेल. तिथून सर्व भाविक पचमढीसाठी बसने प्रवास करतात. तर आता आम्ही मोरक्यात पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही दर्शन करणार आहे. आता दर्शन करणार आहे. तर हे आहे इथे मोरक्यातले धनगौरी बाबाचे मंदिर, जिथे सर्व भाविक नागदारला जाताना पाया पडतात आणि नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करतात कारण इथूनच प्रवासाची सुरुवात होते. आम्ही पण इथे मग धनगौरी बाबाच्या पाया पडलो व इथले दृश्य पाहू लागलो. परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि निघालो पचमढीच्या दिशेने. आता आम्ही समोर थांबणार होतो भुरा भगत ह्या ठिकाणी कारण पचमढीला जाताना आम्हाला रात्र होणार होती. त्यामुळे आम्ही ठरवलं का भुरा भगत ह्या ठिकाणी जायचे आणि आज रात्र तिथंच घालवायची. भुरा भगत ह्या ठिकाणी पोचल्यावर आम्ही जेवण केले आणि विश्रांतीसाठी जागा पाहिली आणि तिथेच थोडेसे विश्रांती करू लागलो कारण आम्हाला सकाळी 3ला जायचे होते. हे आमची टीम आहे. ह्या भुरा आहे, इथं मी आहे. हे सगळेजण झोपले. सकाळचे 3 वाजलेले आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता पचमढी. बाकी झोपले. हर हर महादेव. सकाळी 3चा प्रवास खूप सुंदर होता कारण समोर आमच्या 2-3 गाड्या आणि मागच्या दिशेला पण 2-3 गाड्या होत्या. तो आपण आता पोहोचलेलो आहे पचमढी शहर में. तर सकाळी आपण 4:45च्या दरम्यान पचमढीमध्ये पोहोचलो. तिथे आपण पहिले एंट्री केली व गाडी पार्क करून यात्रेस निघालो. मी आता चाललेलो आहे नागदार यात्रेसाठी. कौशल मांगा आहे, ह्या बुरा, शंतनू, ज्ञानेश्वरदा. पचमढीपासून आपल्याला धूपगडाला जायला जिप्सी किंवा गाडी बुक करावी लागते. हमने ये जिप्सी बुक की है और हम जाएंगे अभी. ये रामबोदा आहे. मित्रसोबत असल्यावर ही गाडी बुक करावीच लागते कारण सर्वांना निसर्गाचा आनंद घेता येतो आणि प्रवास पण खूप सुंदर वाटतो. आम्ही जिप्सीमध्ये खूप मजा मस्ती करत करत पुढे धूपगडाच्या दिशेने निघालो. साधारणतः धूपगड 3 किलोमीटर आहे. तो आता आम्ही चाललेलो आहे धूपगडावर. तुम्ही पाहू शकता. तर समोर लागलेला आहे जाम. तर आम्हाला इथं उतरवलो. आम्ही आता इथून चालत जाणार आहे. हमरे जादू वाले लोग. संत मारुती महाराज की जय. धूपगडावरून खरी तर यात्रेची सुरुवात होते कारण इथूनच यात्रेसाठी जाण्याचा मार्ग आहे जिथून नागदारला आपण प्रवेश करता येते. इथून प्रवासाला सुरुवात होती आणि यात्रा चालू होती.
आता आम्ही यात्रेसाठी सुरुवात केलेली आहे. व्ह्यू पाहू शकता तुम्ही आता. खूपच सुंदर असा व्ह्यू. धुमगडापासून यात्रेला सुरुवात होते आणि यात्रा हे संपूर्णपणे पायी करावे लागते. इथला व्ह्यू खूप सुंदर आहे कारण इथे घनदाट जंगल आणि समोर भाविकच दिसेल, बाकी कोणीच नाही. आता आम्ही पोहोचलेलो आहे भजियागिरीमध्ये. भजीगिरी. तर मंडळी, इथला एक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे, तो म्हणजे भजियागिरीचे भजे. पायी चालून थोडा थकवा आलेला असेल आणि समोर गरम गरम भजे, तर मग काय, थोडा वेळ इथे थांबवून भज्याचा आस्वाद घेतला आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे आल्यानंतर आम्हाला कळाले की आपण सरक्या रस्त्याने नाही तर उलट्या रस्त्याने जात आहे. समोर आम्हाला जायचे होते आता गुप्तगंगेकडे. तू सांग आता ते मी आणून राहिले. कोणतं ठिकाण आहे? आंबेगिरी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. आंबेगिरी म्हणजे इथे सर्वात जास्त आंब्याची झाडे आहे, त्यामुळे याला आंबेगिरी असे नाव देण्यात आलेले आहे. परत जात आहे. आम्ही खाली आलो आहे गुप्तगंगेपाशी. गुप्तगंगा ना, गुप्तगंगेपाशी येऊन पोहोचलो आम्ही. तुम्ही इथचा व्ह्यू पाहू शकता. सगळे जण भाविक इथं आंघोळ करत आहे. चलो हम जाएंगे अभी वाटरफॉल पे. तो आम्हाला इथं आंघोळ करायची आहे. नजारा कसा आहे तिथचा. त्या तिथं झरा आहे, त्या झऱ्यात जात आहे. सगळेजण आंघोळ करून राहिले. इथं कौशल गेलेला आहे. आपण पण आंघोळ करायला जाणार आहे. तुला आंघोळ करतो आणि नंतर भेटू पुढं ब्लॉग मध्ये. गुप्तगंगेमध्ये आंघोळ करून आम्हाला खूपच मोकळे वाटू लागले आणि समोर आम्ही प्रवासाला सुरुवात केली, कारण आम्हाला अजून समोर चिंतामणी गणेश मंदिराकडे जायचे होते आणि तिथून पुढे पश्चिम द्वारचीकडे. व्ह्यू पाहू शकता. हे आपले भाविक भगत येत आहे. पण बुरा म्हणत आहे, मस्त दिसत आहे म्हणते का. तर आपण आता चिंतामणी द्वार पाशी आलेलो आहे. जवळपास पोचलेलो आहे. चिंतामणीचे हे मंदिर गुफेच्या आतमध्ये आहे, त्यामुळे इथं भाविक बसलेले होते आणि आपण चिंतामणी गणेश मंदिराकडे पुढे जात होतो. जाताना आपल्याला खूप अशा पायऱ्या आणि शिड्या पाहायला मिळतील. डोंगर आणि जंगलाच्या वातावरणात असलेली ही गुफा पाहताना एक वेगळीच अनुभूती येते. इथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मंदिराच्या जवळ येऊन पोचलो. आपल्या समोर आहे चिंतामणीचं मंदिर. त्या तिकडे आपण आता इथं आहे. इथून वरता आलेला आहे. मागचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. मयूर बर्डेचं म्हणणं होतं का मला ब्लॉग मध्ये घ्या. मयूर बर्डे ब्लॉग मध्ये घेतलेला आहे. हाय चिंतामणीकडे जाण्याचा मार्ग. तिथं आहे चिंतामणीचं मंदिर. गुफेच्या जवळपास गेल्यावर भाविकांची गर्दी खूपच जास्त होती. आम्ही गुफेच्या आतमध्ये गेलो आणि चिंतामणीचे दर्शन घेतले आणि निघालो. गुफेच्या बाहेर निघताच आपल्याला थोडं समोर गेले की अजून एक शंकरजीचे मूर्ती दिसेल. तिथे पाया पडलो आणि समोर निघालो. समोर आलो तर नाश्ता लागलेलाच होता, तर आम्ही आधी इडली सांबार खाल्ले आणि बाहेर आलो. तर आम्ही आता चिंतामणी गणेश मंदिराच्या बाहेर निघालेलो आहे. आता आम्ही पुढे जाणार होतो पश्चिम द्वारचीकडे. तिथे पश्चिम द्वारचं दर्शन घेणार आहे. अजून आहे का समोर? पाऊस नाही आला. आमची टीम थकली, आता बसली. आपण थकलेलो नाही आहे. आम्ही चाललो आता. तुम्ही बसा.
आता आम्हाला पुढे जायचे होते पश्चिम द्वारच्या दिशेने, कारण तिथे खूपच घनदाट जंगल आणि आंब्याचे खूप मोठे मोठे वृक्ष आपल्याला दिसून येते. जंगलामध्ये एवढी मोठी झाडे पाहणं हा देखील एक वेगळाच अनुभव होता. कुठे सावली, कुठे जंगलाची शांतता आणि मध्येच यात्रेकरूंची येऱ्याझारा, या सगळ्यांमुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. आपण आता पश्चिम द्वार पाठी येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहून घ्या. तर हे आहे मित्रांनो पश्चिम द्वार. इथे भाविकांची खूप गर्दी होती. आम्हाला रस्ता माहित नाही तर आम्ही फिरत आहे. खरे खतम देऊन टाका घालून. तो समोरच्या गडावर आम्हाला जायचं आहे. आम्ही आता जाणार आहे समोर. इकडे पण मागं पण एक गड आहे. हे आमचे प्रेमाचे पब्लिक इथं बसले आहे. आपण आता चाललेलो आहे काजनी. तुम्ही तिथं वर बारीक बारीक माणूस पाहू शकता. वरती जे दिसत आहे ते छोटे छोटे माणसेच आहे. ते इथून खालतून वरत गेलेले आहे. आम्ही आता काजलीत पोहोचलेलो आहे. त्या काजलीतला व्ह्यू, बाकी सगळेजण बसलेले आहे तिथं. काजरी हे नागदार यात्रेतील एक महत्त्वाचे ठिकाण मानले जातं. इथपर्यंत पोहोचताना आम्ही जंगलातून बरंच अंतर पायी चालत आलो. थकवा जाणवत होता, पण काजरीत पोहोचल्यानंतर मनात एक वेगळाच समाधान होते, कारण हा प्रवास फक्त फिरण्याचा नव्हता तर एक अनुभव होता. तर ह्या जो दिसत आहे ह्या आहे निशाणगड, पण आपल्याला दिसून नाही राहिला. दव जास्त आहे. मग काय म्हणत असते मंग्या काय म्हणत असते? दुवारी जास्त आहे, त्याच्यामुळे दिसून नाही राहिला. इथे आम्ही मारुती महाराजच्या पाया पडलो आणि तिथे आरती करून आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हा आहे काजरीतला व्ह्यू. त्या आमची गँग. हात दाखवा रे. आहे ना तुम्ही? आहे. तुम्ही जर काजरीत आले तर तुम्हाला अशा प्रकारच्या झोपड्या भेटल राहिले. आता पुन्हा आम्हाला धूपगडाच्या दिशेने जायचं होतं. ज्या जंगलाच्या वाटेने आम्ही पुढे आलो होतो त्याच वाटेने आता परतीचा प्रवास सुरू झाला. नागदार यात्रेमध्ये अशा प्रकारे आपल्याला खूप जागी साप दिसेल. ते बिनविषारी असतात. आमची मंडळी थकलेली आहे. आपल्याला टाइमावर कापूर पेटवून तिथं आशीर्वाद घेताना लोक दिसत. आता आम्ही परत एकदा भजीगिरी या ठिकाणावर पोचलो. तिथे आल्यावर आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही भाकरीची ऑर्डर दिली आणि सर्वांनी झुणका भाकर खाल्ली. आम्ही सकाळी गेलो होतो त्यामुळे आम्हाला गर्दी पाहायला मिळाली नव्हती, पण आता आम्ही जसे जसे परत चाललो होतो तसे तसे रस्त्यांना खूपच गर्दी दिसत होती. त्यामुळं आम्हाला रस्ता सोडून जंगलाच्या मार्गाने धूपगडाकडे जावे लागले. धूपगडावर पोचल्यावर आम्हाला एक फळ दिसले. तिथे त्या फळाचा आस्वाद घेतला. ते फळ दिसायला खूप सुंदर होते, पण खाल्ल्यावर त्याची चव खूपच वेगळी होती, कारण ते एकदम आंबट आणि तुरट लागत होते. त्यांच्या चेहऱ्याचे रिॲक्शन तुम्हाला समजून जाईल. परत एकदा आम्ही धूपगडवर आलो आहे. होऊन घ्या तुम्ही. धूपगडचा व्ह्यू आणि आपल्याला सुट्टी पण आली आहे. आता आपण जाऊ समोर. तर आमची नागदार यात्रा आज इथं संपली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे पचमढी.
कारण आम्हाला हॉटेल बुक करायचे आहे. पचमढी जाण्यासाठी आम्ही गाडी बुक केली आणि गाडीमध्ये बसलो. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपवतो, कारण आणखी 2-3 ब्लॉग टाकायचे आहे. एक आहे चौऱ्यागड आणि दुसरा आहे जटाशंकरचा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.